आजच्या भागात काय पाहणार आहोत ते आपण इकडे आज बघूया. तर इकडे सरकार जी आहे ती खूपच रागत असते आणि त्यासोबतच तिला टेन्शन झालेलं असतं, कारण की आजचं टेंडर जे आहे ते तिला भेटलेलं नसतं म्हणून. तर इकडे आता तिला सगळ्या गोष्टी ह्या आठवत असतात की नेमकं काय घडलं असतं ते. आता तिथे परशू येतो. परशू तिला विचारतो की काय झालं सरकार, कोणाला भेटलं हे टेंडर म्हणून. तेव्हा लगेच आता इथे सरकार ही त्याला मारते आणि त्यासोबतच त्याला बोलते की मूर्ख माणसा, तुला समजत नाही का काय झालं आहे ते म्हणून. ते मीनाक्षीसुद्धा येते आणि त्यासोबतच त्या दोघांना म्हणते की आज तुझ्यामुळे फक्त आज माझं टेंडर माझ्या हातातून निघून गेलं आहे म्हणून. आणि त्यासोबतच त्याला नको नको ते बोलतच असते. इथे आता परशूला मात्र काही कळतच नाही. दुसरीकडे सखी ही जी आहे आणि कान्हा हे दोघंसुद्धा आता येत असतात. त्यासोबतच मस्त दोघांची पालखी आणलेली असते, कारण टेंडर हे त्यांनाच भेटलेलं असतं म्हणून. तेव्हा इथे आता सरकार पण समोर असतात आणि बेबी सरकार पण समोरच असतात. इथे आता सखी तिचा आनंद व्यक्त करण्यासाठी जो लाडू आहे तो सरकारच्या तोंडामध्ये घालायला सुरू करते, पण सरकार मात्र काही खातच नाहीत आणि फेकून देते. इथे सरकार आता प्रचंड चिडलेली असते, पण बाकी सगळे मात्र खुश असतात, कारण फायनली हे जे टेंडर आहे ते सखीला भेटलं आहे म्हणून. इथे आता सगळेजण हे खूप उत्साही असतात, पण सरकार ही तिथून निघून जाते, कारण की तिला ह्या सगळ्या गोष्टी काहीच बघायच्या नसतात. इथे सगळेजण आनंदाने टाळ्या वगैरे वाजवत असतात आणि त्यासोबतच सखीचं आणि कानाचं कौतुकसुद्धा करत असतात. इथे सगळी गोष्ट ही सांगितली जाते. तेव्हा सखी आणि त्यासोबतच कान्हा जो आहे ते दोघंही आता परशू आणि त्यासोबतच त्याची बायको मीनाक्षीकडे जातो. इथे आता जो कान्हा आहे तो स्वतःहूनच परशूला बोलतो की तुमच्यामुळे आज जे काय घडलं आहे ते फक्त तुमच्यामुळे घडलं. तुमच्या चांगुलपणाचेच हे जे फळ आहे. तुम्ही आज जे काय सत्य आहे ते दाखवलं. इथे परशू हा हात जोडून विचार करत असतो, म्हणजेच खरं तर माफीच मागत असतो तो, की मीच ते जे टेंडरची गोष्ट आहे तीच मीच चोरली होती आणि सरकाराला जाऊन दिली होती. पण इथे आता जी सखी आहे ती कानाशी बोलत असते. तेव्हा ते दोघं जेव्हा खाली आलेले असतात तेव्हा त्या मीनाक्षी ही त्यांना भेटलेली असते. इथे सखी ही सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांच्याशी बोलत असते तेव्हा त्या मीनाक्षी मात्र त्यांना काही गोष्टी या खऱ्या सांगत असते. सखीला मात्र बरं वाटतं की काकू माझ्याशी खरं बोलते म्हणून. त्यासोबतच इथे आता कान्हा जो आहे तो त्यांना म्हणतो की कसंही काही जरी झालं तरीसुद्धा तुम्ही खऱ्या मनाने आम्हाला सगळं सत्य सांगितलं. इथे जेव्हा मीनाक्षी ही रडत असते, देवाच्या प्रार्थना करत असते, तेव्हा तिकडे खरं तर तिला रुमाल द्यायला हा कान्हा आलेला असतो. हा त्याचा हात असतो जो तिला रुमाल देतो. त्यासोबतच काय चुकीचं आहे आणि काय नाही हे सगळं विचारतो. तुम्ही एवढा का त्रासलेला आहात, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, हे सगळं तो त्यांना विचारतो. इथे जेव्हा मीनाक्षी जे काय आहे ते खरं खरं कान्हाला सांगून टाकते आणि त्यासोबतच कान्हाला तेव्हाच राग वगैरे येतो, पण तेव्हा तो काहीच करत नाही, कारण त्याच्या हातामध्ये जर त्यांनी काल काय केलं असतं तर आजचा दिवस राहिला नसता. इथे आता मीनाक्षी सगळ्या गोष्टी सांगून टाकते. मीनाक्षीला खूपच जास्त वाईट वाटत असतं. इथे दुसरीकडे आता सखी आणि जो कान्हा आहे तो बेडरूममध्ये बसून मस्तपैकी चहा कॉफी घेत असतात. इथे ते एकमेकांशीच बोलत असतात की आपल्याला टेंडर भेटलं आहे ही खूपच जास्त चांगली गोष्ट आहे, पण आता आपल्याला लवकरात लवकर सगळं काम हे करावंच लागेल. इथे सखी विचारत असते की सरकार ह्या काही ना काहीतरी करतील मला असं वाटतं आहे, कारण त्या शांत बसणाऱ्यातल्या नाही आहेत आणि ते काही ना काहीतरी उद्योगदाब करतच राहतील. इथे परशू जो आहे तो आता त्याला खूपच गिल्ट फील होतं, कारण त्याच्या एका चुकीमुळे हा टेंडर सखीच्या हातातून जाणार असतो. असं म्हणून
इकडे जो परशू आहे तो माफी मागतो आणि त्यासोबतच सखी आणि कान्हा जो आहे ते मन भरून त्यांची जी माफी आहे ती ॲक्सेप्ट करतात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही नका टेन्शन घेऊ. इथे आता जी सखी आहे ती आनंदाने म्हणते की तुम्ही माझे काका काकू आहात आणि तुम्हाला माफ करणं हा माझा पहिला धर्म आहे. इथे आता ते दोघंही त्या दोघांना पेढा वगैरे म्हणजेच लाडू खायला देतात की त्यांना टेंडर भेटला म्हणून. इथे मीनाक्षी हिचे तर डोळे भरून येतात कारण की सखी ही स्वतःच्या हाताने तो लाडू जो आहे तो भरवत असते. त्यासोबतच इथे आता त्यांना खूपच जास्त मजा येत असते कारण टेंडर हा फायनली त्यांना भेटलेला असतो आणि काम हे आता त्यांना करायचं आहे म्हणून. इथे मीनाक्षी थोडी इमोशनल झालेली असते कारण सगळ्या गोष्टी खऱ्या सांगितल्या आणि तरीसुद्धा सखी तिच्या बाजूने आहे हे ऐकून तिला खूपच जास्त बरं वाटत असतं. ती तिला म्हणते की अशीच माझ्यासोबत राहा आणि मला माफ कर मी जर काही चुकीचं वगैरे वागले असेल तर, कारण मी तुझ्याशी खूपच जास्त चुकीची वागली आहे या गोष्टीची मला खात्री आहे. असं म्हणून इकडे सखी जी आहे ती सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करते आणि म्हणते की काकू तू फक्त रडू नको आणि तुम्ही लोक फक्त माझ्यासोबत राहा, मग मी कसं बेबी सरकारांना हे करते तुम्ही बघाच. असं म्हणून तिकडे तर गौतम येतो आणि कान्हाला म्हणत असतो की आणि मला पण एक लाडू हवा आहे बरं. असं म्हणून सखी त्याला पण एक लाडू भरवते. सगळेजण हे तिथून निघून जातात आणि सखी आणि कान्हा हे दोघंच आता तिकडे उरलेले असतात. ते दोघंही आता तिथे एकमेकांशीच बोलत असतात. त्यांचा आनंद हा खूप मोठा असतो. त्यांचा आनंद मात्र हा त्यांनाच व्यक्त करता येत नाही. इथे सखी जी आहे तिच्या मनात एक गोष्ट चाललेली असते की खरं तर ही सगळी जी गोष्ट आहे ती तुझ्याशिवाय अपुरीच होती. तेव्हा सरकारची वाट लावली आणि सखीच्या मनात स्वतःची जागा केली हे बघून कान्हालासुद्धा खूपच जास्त भारी वाटत असतं. इथे तो तिला बोलून दाखवत असतो की खरंच मला खूप छान वाटतं आहे की आज सरकारची आपण कशी वाट लावली आहे ते. असंच तिचं जे सत्य आहे तर सगळ्यांसमोर येऊ दे आणि त्यासोबतच इकडून ती कायमची बाहेर जाऊ दे. असं म्हणून इकडे जो कान्हा आहे तो सखीला बोलत असतो. इथे सखीला तो सगळ्या गोष्टी सांगत असतो. सखी जी आहे ही कान्हाला आता लाडू वगैरे पण देते कारण की टेंडर हा दोघांच्या एकत्रच्या मेहनतीने भेटलेला असतो. आणि त्यासोबतच इथे आता कान्हा जो आहे तो मनसोक्त एकदम आनंदाने तो जो लाडू आहे तो एन्जॉय करत असतो. त्यासोबतच इथे सखी जी आहे ती आता थोडंसं विचित्र वागत असते कान्हाशी, पण कान्हा जो आहे त्याला तिच्या सगळ्या गोष्टी ह्या माहीत असतात आणि सगळ्या गोष्टी ह्या तिला चांगल्याच कळून सुटलेल्या असतात. इथे आता जी सखी आहे ती तर मात्र त्याला बघतच राहते आणि त्यासोबतच तिच्या मनात एकच असतं की जर आज हा नसता तर मात्र सरकारांचं जे पित्त आहे ते कोणासमोर मला खोलता आलं नसतं. आणि असं म्हणूनच इकडे सखी ही तिच्याकडे डोळे भरून पाहतच राहते. दुसरीकडे सगळे चाळीवाले हे आता बसलेले असतात. त्यांची आपापल्यामध्ये मजा मस्तीही सुरू असते, गंमत वगैरे सुरू असते. इथे ते मात्र आता सरकारबद्दलच बोलत असतात की कशी सरकारची ही चांगली जिरली आहे म्हणून आणि हे तिच्यासोबत व्हायलाच हवं होतं. कसं सखीनी आणि त्यासोबतच कबीरनी एकत्र मिळून त्या दोघांची म्हणजेच सरकारची वाट लावली आहे आणि ती हे डिझर्वच करते. आणि बरं झालं कारण की हा टेंडर फायनली आपल्या सखीला भेटला आणि कबीरला भेटला. असं म्हणून ती सगळ्यांना सांगत असतो. आणि इथे सगळेजण हे मात्र सरकारबद्दलच वाईट बोलत असतात. तिला चांगलाच धडा भेटला आहे म्हणून. बरं झालं कारण की ती त्याच गोष्टीच्या लायक आहे. असं म्हणून इथे आता जी सगळ्या बायका आहे चाळीतल्या त्या सगळ्या म्हणत असतात की हो ना, बरं झालं तिच्यासोबत हे झालं म्हणून, कारण की ही जी सगळी गोष्ट आहे
ती तिला लवकरात लवकर समजली पाहिजे की ती किती चुकीची वागते आहे. इथे मध्येच इथे सगळेजण हे त्यांच्याबद्दलच बोलत असतात. पण किरण आणि त्यासोबतच पूजा जी आहे ते एकमेकांशीच भांडवू लागतात. इथे सानप मामा जे आहे ते म्हणतात की तुमचंच काय चालू आहे म्हणून, आपण इकडे कशाबद्दल बोलतोय आणि तुमचं नेमकं काय चाललं आहे. मरू दे ते सगळं. आपल्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट काय आहे की सखी आणि त्यासोबतच कबीर जे आहेत त्या दोघांनाही टेंडर भेटलं आहे आणि त्यासोबतच त्या सरकारची चांगलीच जिरली आहे. म्हणून इथे आता सगळेजण हे खूप खुश असतात आणि आनंदात असतात. त्यांना असं वाटतं की सगळ्या गोष्टी या आता नीट आणि सोयरीक चालल्यात. एकदा कबीर आणि त्यासोबतच सखी आले तर मात्र त्यांना खूपच चांगली मस्तवाली अशी आपण पार्टी मागूया, जेणेकरून आपल्या सगळ्यांची मस्त धमाल झाली पाहिजे असं म्हणून इथे कबीर आणि त्यासोबतच सखी हे येणारच असतात. पण इथे पूजा आणि किरणची तर मात्र भांडणं सुरू असतात. त्याच्यावरती सानप मामा म्हणतात की तुम्हाला पण त्या कबीर आणि सखीसारखं भांडायची सुरू सवय झाली आहे वाटतं. ते दोघं पण असेच भांडत असतात ना, असं म्हणून इथे ते दोघांबद्दल सानप मामा हे बोलतच असतात. आणि त्यासोबतच इथे त्यांना कळतं की तिकडे कबीर आणि सखीच येत आहेत. म्हणून इथे आता जी पूजा आहे ती पण मात्र शांत बसलेली असते, कारण की तिला पण वाटतं की कदाचित खरंच ती त्यांच्यासारखीच वागते. त्या किरणला पण तेच मनात वाटत असतं की हो, आम्ही एवढं का भांडतोय म्हणून, आम्ही तर कधीच एवढं भांडत नाही असं म्हणून इकडे आता सखी आणि त्यासोबतच कबीर दोघेही आलेले असतात. सगळेजण चाळीवाले एकत्र मिळून कबीर आणि सखीचं खूप कौतुक करतात आणि त्यांना अभिनंदन देतात. त्यांना म्हणतात की खरंच खूपच जास्त अभिनंदन. सानप मामा हे न्यूजपेपरच्या आत त्यांचं तोंड लपवतात. तर इतक्यातच कबीर म्हणतो की किरण, काय रे, आमच्याबद्दल कोणी काय बोलत होतं का वगैरे. तेव्हा लगेचच इथे आता किरण जो आहे तो म्हणतो की हो, एक व्यक्ती बोलत होता, सानप मामा मात्र बोलत होते बरं का, असं म्हणून इकडे सगळेजण हे कबीरला आणि त्यासोबतच सखीला पार्टी मागू लागतात. त्याला म्हणतात की आता तुम्ही एवढं छान टेंडर वगैरे मिळवलं आहे तर पार्टी तर झालीच पाहिजे. तर इथे सखी विचारत असते की काय बेत करायचा म्हणून. तेव्हा लगेचच इथे आता सगळेजण हे आपापलं जे मत आहे ते सांगत असतात की आपण तांबडा पांढरा करूया, सुरमई फ्राय करूया सखीच्या हाताची. पण कोणाला काहीच नसतं. अचानकच एक सजेशन येतं, तेच म्हणजे आमरसपुरीचं. सखीला आता सगळ्या जुन्या गोष्टी आमरसपुरी ऐकून आठवाव्या लागतात, कारण सखीने पहिली आमरसपुरी जी आहे ती गेल्या सीझनची ही कबीरसोबतच केली होती आणि तिला तीच गोष्ट आठवू लागते. सखीला मात्र ती सगळी गोष्ट आठवायची नसते, कारण त्यात सरकारच्या पण काही आठवणी असतात. इथे आता सखी जी आहे तिला टेन्शन येतं. तिला असं वाटतं की नको, आमरसपुरी यायला नको. तेव्हा इथे ती म्हणत असते की नको नको, काहीतरी आपण दुसरं बनवूया बरं ना. तेव्हा लगेचच इथे आता काकू म्हणतात की नको, आपण एक काम करूया, आपण चिट्ट्या पाडूया. त्या चिट्ट्यामध्ये जे काय येईल त्याचे तो बेत हा आज बनला जाईल असं म्हणून आता त्यांची चिट्ट्या पाडायची जी गोष्ट आहे ती सुरू होते. इथे आता सखीला असं वाटतं की काही येऊ दे, पण फक्त आणि फक्त आमरसपुरी नाही आली पाहिजे असं म्हणून आता तिला टेन्शन आलेलं असतं. सखी जी आहे, पण इथे बाकी सगळ्यांना तर मात्र आमरसपुरी स्वतः खायचं मन झालेलं असतं. इथे सखी हिला कळत नाही की मी आता ह्या सगळ्यांना कसं सांगू की मला ही जी आमरसपुरी आहे ती नको आहे म्हणून. असं म्हणून इथे आता कबीर जो आहे तो तर सखीला पाहतच राहतो, कारण सखीच्या चेहऱ्यावरती त्याला खूप मोठं टेन्शन दिसतं. त्याला कळत नाही की अचानकच बेबी सरकारला झालं तर काय झालं आहे म्हणून. इथे सखी जी आहे तिला टेन्शन आलेलं असतं. आता फक्त आमरसपुरी नाही आली पाहिजे असं म्हणून त्या सगळ्या चिट्ट्यांमधून आता एक चिठ्ठी ती उचलते आणि त्यात नेमकी आमरसपुरीच आलेली असते. त्यासोबतच सगळेजण तिला विचारतात की काय आलं म्हणून, तर आमरसपुरी आलेली असते. इथे
आता सखीला टेन्शन येतं. सखी आता खूपच जास्त हळवी झालेली असते आणि तिला रडायला येतं. ती त्याच रडत्या अश्रूमध्ये ती आता तिथून निघून जाते. खरं तर आमरस पुरी आल्यामुळे सगळेजण खूपच जास्त खुश असतात, कारण त्यांना सगळ्यांनाच आमरसपुरीही खायची असते. सखी रडून गेली म्हणूनच काना हा तिच्या मागे जातो. काना हा त्याच्या खोलीत येतो. त्यांना म्हणतो की अहो सखी मॅडम, काय झालं? तुम्ही एवढ्या का टेन्शनमध्ये दिसताय मला? तर लगेचच सखी म्हणते की कळत नाही का तुला, आमरसपुरी आली आहे. आमरसपुरीच्या मागे आपल्या वेगळ्या जुन्या आठवणी आहेत, त्या तुला नाही आठवत आहेत का? तर लगेचच इथे सखी त्याला सांगते की गेल्या वर्षी आमरसपुरीचा पहिल्या सीझनचा आमरस हा मी तुझ्यासोबत बनवला होता. हे सगळं तुला आठवत नाही आहे का? तेव्हा इथे कबीर जो आहे तो तिच्याकडे पाहतच राहतो आणि त्यासोबतच तिला सगळ्या गोष्टी ह्या चांगल्याच आठवतात. या सगळ्या गोष्टी हा तिला म्हणतो. त्यासोबतच तिला म्हणतो की पण सगळ्या गोष्टी ह्या निघून गेल्या ना, आणि आता जी गोष्ट आहे ती नवीन आहे. आपल्याला नवीन गोष्टी करायच्यात. तुम्ही त्याच जुन्या गोष्टी लक्षात ठेवत राहाल तर मात्र कसं तुम्हाला जमेल, असं म्हणून इकडे सखीला तो समजवायचा प्रयत्न करत असतो. सखी काय मात्र समजून घ्यायच्या नावावरच नसते. पण इथे आता कानाकडे दुसरा पर्याय नसतो. कानाला काहीही करून तिला समजावंच लागतं. तरी ते किरण हा आता आंब्याची पेटी घेऊन आलेला असतो. त्यांनी आंब्याची पेटी घेऊन आली आहे म्हणजे आता त्या दोघांनाही एकत्र मिळून आमरस करायचंच आहे, असं म्हणून इथे आता सखी जी आहे ती सगळ्यांना होकार देते की चालेल, करूया आपण मस्तपैकी आमरसपुरीचा बेत करूया. असं म्हणून इथे दोघे पण आता आमरसपुरी करायला रेडी होतात. सखी तर वरवरच्या मनानेच रेडी होते, कारण की तिला अजिबातच इच्छा नसते कानासोबत आमरस वगैरे बनवायची. तेव्हा इथे सगळे चालकरी हे आता कानाला आणि सखीला म्हणतात की तुम्ही दोघं आमरस वगैरे बघून घ्या, आम्ही पुऱ्या वगैरे बनवतो. असं म्हणून आता सखी जी आहे ती आता कानासोबत आमरस बनवणार असते. तर सखीला तर अजिबातच इच्छा नसते, पण आता तिला सगळ्यांसाठी हे करावंच लागतं. इथे आता ते दोघेही एकमेकाची भांडत असतात. तेव्हा तिकडे किरण आणि ती पूजा जी आहे ती तिकडे येते. त्यांना म्हणते की काय झालं, काय प्रॉब्लेम झाला आहे का म्हणून, आणि तुमची हेल्प करू का आम्ही काय म्हणून. तेव्हा लगेचच सखी म्हणते की नाही नाही, काहीच हेल्प करायची गरज नाही आहे. तशी काही गरज नाही हेल्प करायची. वाटलंच तर मी नक्कीच तुला समोरून सांगेल जर मला कुणी त्रास दिला तर, असं म्हणून ती कानाला बघून ही खरी गोष्ट बोलत असते. इथे आता पूजाला सगळ्या गोष्टी कळतात की नेमकं काय झालं आहे म्हणून. ह्यांचं परत भांडणच झालं असावं, असं म्हणून ती त्या दोघांवरच हसत असते. इथे आता आमरसपुरी बनवायचं आहे असं म्हणून ती त्या दोघांनाही सांगते की जावा आणि तुम्ही पटकनच आमरसपुरीही बनवायला घ्या. असं म्हणून आता कबीर आणि त्यासोबतच सखी खोलीमध्ये येतात आणि सखी जी आहे तिला आता आमरस बनवायचा असतो. तेव्हा इथे आता ती सगळी साहित्य घेऊन खाली बसलेली असते. किरण आणि पूजा जे आहे ते दोघं आता त्या दोघांच्या मागे आलेले असतात. बघतात की नेमकं त्याचं काय चालू आहे. पण ते दोघंसुद्धा आमरसच्या करायच्या भानगडीतच असतात आणि सुरू करतात की नेमका आमरस हा कसा करायचा म्हणून. तेव्हा इथे कबीर जो आहे तो सखीला सांगत असतो की नेमकं आमरस हा कसा करायचा आहे. पण सखीला तर मात्र आमरस हा कसा करायचा आहे ते माहिती असतं. ते दोघंही आता गमती जमतीमध्ये आमरस जो आहे तो करायला सुरुवात करतात. आमरस करता करता काना जो आहे तो सखीला पाहतच राहतो, कारण की ती त्याच्यासाठी खूपच जास्त सुंदर दिसत होते त्या क्षणामध्ये. तो तिच्याकडे पाहतच राहतो. त्याला दुसरं काही बघूशीच वाटत नाही. ते दोघंही एकत्र मिळून आमरस करत असतात. हा त्याच्यासाठी खूपच जास्त मौल्यवान आणि रोमॅन्टिक सीन असतो. त्याला ती गोष्ट कधीच संपू नये असं वाटत असतं. तो सखीला वेगवेगळ्या गोष्टी ह्या करायला लावतो. त्याची स्लीव वर करायला लावतो. त्यासोबतच तिला ते करावंच लागतं.
कारण त्याच्याकडे कुठला मार्ग नसतो. इथे आता काना जो आहे तो तिच्या अजूनच प्रेमात पडून गेलेला असतो, कारण की सखी जी आहे ती खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. कारण की काहीही केल्यास तिला कबीरचं आता सगळ्या गोष्टी ऐकाव्या लागतात. दोघंजणं आता मस्तपैकी प्रेमाने आमरस बनू लागतात. त्यासोबतच इथे आता आपण पुढील भागात काय घडणार आहे ते पाहणार आहोत, की जी सरकार आहे ती किती चिडलेली असते आणि ती कशी मीनाक्षीवरती हात उचलत असते. आणि इतक्यातच कसं तिकडे सखी येते आणि त्या दोघांनाही वाचवते आणि सरकारला नको नको त्या गोष्टी ज्या आहेत ते बोलून दाखवते. आणि सरकार पण ही कशी तिच्यावरती चिडते. असं म्हणून इकडे सखी ही कशी सरकाराचीच जिरवते ते आपण पाहणार आहोत.